पावसाळ्यात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी मस्त झणझणीत चवदार आणि घरगुती स्टाईलची डाळ आमटी बनवायची आहे का? मग आजची ही सोपी आणि परफेक्ट रेसिपी नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण ना अगदी मस्त परफेक्ट अशी डाळ आमटी बघणार आहे. इथे बघा, मी त्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटीला थोडीशी कमी मसूर डाळ घेतली. आता या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात 1 ते 2 वेळा पाण्याने आणि त्यानंतर कुकरमध्ये घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता त्यापूर्वी यामध्ये बघा अर्धा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा घालायचा आहे, मोठेच काप करून घातलेला आहे. त्यानंतर डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. आता मी हे लाल तिखट डाळ शिजवतानाच घातलेलं आहे. याने रंग भन्नाट येतो आणि चवही खूप छान लागते. कुकरचं झाकण बंद करूया आणि साधारण 4 शिट्ट्या करून घेतल्या मी आणि मस्त अशी डाळ आपली शिजली गेली आहे. तुम्हाला मी दाखवते. इथे बघा, परफेक्ट या पद्धतीने आपल्याला छान एकसारखी ही डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ जेवढी छान तुमची मस्त शिजणार तेवढी ही आमटी चवदार होणार. त्यामुळे डाळ छान शिजवून घ्यायची. इथे बघा, तुम्हाला कन्सिस्टन्सी पण दाखवते. अगदी छान गळाली आहे, मस्त शिजली आहे. आता फोडणी करून घेऊया. त्यासाठी भांडं ठेवलेलं आहे. 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी थोडीशी रोज वापरतो त्यापेक्षा अगदी थोडीशी जास्त घातली आहे. त्यानंतर मोहरी छान तडतडू द्यायची. त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची. आता इथे बघा, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अगदी 1च मिरची मी पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली आहे. हे घालून घेऊया. अर्धा टोमॅटो शिजताना घातला होता, त्यातलाच राहिलेला अर्धा टोमॅटो मी इथे बऱ्यापैकी मोठे काप करून घातलेला आहे. हा टोमॅटो आपल्याला या फोडणीसोबत शिजवायचा नाही. आपण टोमॅटो ऑलरेडी डाळीसोबत शिजवून घेतला आहे. त्यामुळे मी इथे फोडणीबरोबर अगदी 1 ते 2च मिनिटं हे परतून घेणार आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि अगदी पाव चमचा हळद घातली आहे. त्यानंतर ही घोटून घेतलेली आपल्याला डाळ घालायची. आता ही जी डाळ आमटी आहे ना, ती खूप जास्त पातळ नाही करायची बरं का, थोडीशी घट्टसर करायची. 1 नंबर लागते. पावसाळ्यात तर तुम्ही एकदा तरी ट्राय कराच. मस्त ही गरमागरम अशी डाळ आमटी आणि इंद्रायणीचा भात जबरदस्त लागतो. त्यानंतर एक छोटासा खडा टाकलेला आहे गुळाचा. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, काही हरकत नाही. 7 ते 8 मिनिटं मस्त उकळून घेतली. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली मस्त अशी डाळ आमटी खाण्यासाठी तयार आहे. सुगंध अप्रतिम येतोय आणि तुम्ही बघू शकता, डाळ परफेक्ट शिजल्यामुळे अगदी पाणी वेगळं डाळ वेगळं अजिबात होत नाही. एकसंध अशी ही डाळ आमटी तयार होते आणि इथे आपली जबरदस्त अशी डाळ आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही एकदा तरी ट्राय नक्की करू शकता. तर अशा पद्धतीने ही डाळ आमटी खाण्यासाठी तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, इंद्रायणीच्या भाताबरोबर जबरदस्त लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने अगदी छान चवदार अशी ही घरगुती स्टाईलने बनवलेली डाळ आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या डाळ आमटीच्या रेसिपीला लाईक करा. रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया अशा एका भन्नाट छान आणि चवदार झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.